जय हिंद बंधू भगिनींनो. पहा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा योजना असणारी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे, या योजनेचा एवढा इम्पॅक्ट महाराष्ट्र राज्यावर पडला की महायुती सरकार हे सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर आता ही निवडणूक पाहता खरी लोकशाही पद्धतीनंच आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धतीनंच निवडणुका होत असतात. परंतु राज्यकर्त्यांना, जे राज्यकर्ते आहे त्यांना असं समजून आलं की आपण जनतेला जर काही आमिष दिलं आणि काही योजनांच्या माध्यमातून आमिष दिलं, त्यांच्या तोंडावर जर आपण पैसे फेकले तर लोकशाही इथं टिकून राहू शकत नाही, असं या योजनेबद्दल आपल्याला सांगता येईल. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली, जाहीर तर केली, त्याचबरोबर या योजनेचा इम्पॅक्ट होऊन महायुती सरकार सत्तेमध्ये आलं आणि लोकशाहीचा इथं अंत झाला असंच मी म्हणतो. कारण एवढ्या वर्षापासून, तुमचं 2.5 वर्षापासून सरकार जर स्थापन झालं आहे, तर तेव्हा तुम्ही ही लाडकी बहीण योजना तुम्हाला आठवली नाही. आता 6 महिने तुम्हाला निवडणूक आहे तोंडावर आणि तिथं तुम्ही ही योजना चालू करून राहिले. आता हा विषय तर अधिक वाढत जाईल, पण नेमकी परिस्थिती या लाडकी बहीण योजनेची सध्या काय आहे, कोर्टानं याच्यावर कशा प्रकारचे ताशेरे ओढलेले आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. पहा, आपलं हे जे चॅनल आहे हे एज्युकेशनल चॅनल आहे. आता लाडकी बहीण संदर्भातला हा व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवत आहोत. कारण ही योजना म्हणजे एक प्रकारे सध्या ह्या योजनेची स्थिती काय आहे खरं लोकांना माहिती असलं पाहिजे. याच्यावर ताशेरे कशा प्रकारे ओढले जात आहे, म्हणूनच हा व्हिडिओ आपण आपल्या या शैक्षणिक चॅनलवर बनवलेला आहे. नाही तर जास्त व्हिडिओ आपले शैक्षणिकच या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. पहा, आता नेमकं या न्यूजमध्ये काय म्हणण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अन्य कल्याणकारी योजनांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि इतर काही कल्याणकारी योजना असेल तर याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित आहे. या प्रकरणी राज्य सरकारने अद्याप उत्तर दाखल केलेले नसून सरकार स्थापनेचे कारण देत उत्तर दाखल करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाला काही अवधी मागितलेला आहे. त्यामुळे या प्रकरणावर शासनाकडून 15 जानेवारी नंतरच उत्तर दाखल करण्यात येईल. आता या योजनेच्या माध्यमातून कोर्टानं असं म्हटलं आहे की तुम्ही ही लाडकी बहीण योजना सादर केली आहे, तर ही योजना कशा प्रकारे कल्याणकारी आहे याचं उत्तर राज्य सरकारला कोर्टानं मागितलं आहे. पण राज्य सरकार म्हणते, शासन म्हणते की आता आमचं सरकार स्थापन होत आहे आणि 15 जानेवारीनंतर आम्ही या योजनेसंदर्भात उत्तर तुम्हाला देऊ, असं इथं आपल्याला एवढी जाहिरात किंवा एवढी ही न्यूज वाचल्यानंतर आपल्याला समजते. पुढं पहा, या योजनेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या योजनेविरोधात यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन साबरे आणि न्यायमूर्ती ऋषाली जोशी यांच्यासह सुनावणी झाली आणि याचिकेनुसार राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वादग्रस्त योजना संदर्भातील निर्णय असंविधानिक, मनमानी, तर्कहीन घोषित करण्यात यावे, अशी याचिकाकर्त्यांची मुख्य मागणी आहे. आता पहिले सुरुवातीला आपण डिस्कस केलं. याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून सरकारला सांगितलं की राज्याची आर्थिक बिकट परिस्थिती आहे, असंविधानिक मनमानी राज्यामध्ये सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तर्कहीन घोषित अशा योजना राज्य सरकार राबवत आहे. तर हे कुठला आधार आहे या योजना राबवण्यासाठी? राज्याची परिस्थिती तुम्ही पाहून नाही राहिले आणि ऐन निवडणुकीचं वर्ष आहे आणि काही महिने निवडणुकीला राहिले म्हणून तुम्ही अशा योजना राबवत आहे.
ही योजना राबवून आणि राज्याचे जे मुख्य विषय आहे, बेरोजगारी आहे, युवकांना रोजगार भेटत नाही, महाराष्ट्र इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये मागं पडत आहे, ह्या मुद्द्या सोडून दिले. शेतकरी इथं उपासमारीनं आणि भाववाढीनं मरत आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, असे प्रश्न मागं ठेवून दिले आणि लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आणि आपली मनमानी या राज्य सरकारवर या राज्यावर तुम्ही करत आहे, असं एवढं वाचल्यावर आपल्याला इथं समजते. पुढं पहा. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नागरिकांना मोफत लाभ अदा करणाऱ्या योजना राबविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा योजनांमुळे राज्यांचे आर्थिक आरोग्य खराब होते, निवडणुकीचे पावित्र्य नष्ट होते. बरोबर आहे. आता निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नागरिकांना मोफत लाभ अदा करणाऱ्या योजना राबविण्याची प्रवृत्ती वाढली आहे, असं याचिकाकर्ते यांनी अनिल वडप्पल्लीवार यांनी म्हटलं आहे. आणि या योजनामुळे राज्याचं आर्थिक आरोग्य खराब होत आहे, नक्कीच खराब होत आहे. बरोबर आहे. निवडणुकीचे पावित्र्य नष्ट होत आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, सर्वात जास्त लोकशाही आपल्या भारतामध्ये आहे. आता लोकशाही हे याचं पवित्र नष्ट होत आहे ना, याच्यामुळे एवढी मोठी लोकशाही प्रधान भारत देश आणि तुम्ही लोकशाही नष्ट करायला निघाले. डायरेक्ट खुलेआम तुम्हाला पैसे वाटता येत नाही, तर तुम्ही अशा प्रकारची योजना लावून राहिले आणि लोकांना अशा प्रकारे पैसे देऊन राहिले आणि राज्यकर्त्यांनाही समजलं की लोकांना आम्ही जर पैसे वाटले तर लोक आमच्याचकडे होईल, आणि असा निर्णय आणि असा दृष्टिकोन आणि असा भाव या लोकसभेमध्ये आपल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसला. राज्यकर्त्यांना इथं समजून आलं की लोकांच्या तोंडावर जर पैसे फेकले तर आपलाच विजय होईल, असा सुद्धा दृष्टिकोन या निवडणुकीतून आपल्याला दिसून आला. गावोगावी अनेक छोट्या मोठे कारणं घडले की अक्षरशः आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येणार नाही. पुढं पहा. सार्वजनिक निधीचा मोठा मार्ग खर्च होऊन राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. बरोबर आहे, नक्कीच पडत आहे. सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी सरकारकडे आवश्यक रक्कम शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. त्यामुळे या योजना राज्याच्या हिताकरिता धोकादायक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. बरोबर आहे. आता एवढा पैसा तुम्ही इकडे खर्च करून राहिला आणि राज्याचे प्रश्न राहिले तर कसा होईल राज्याचा विकास? शिल्लक राहील का राज्याच्या तिजोरीकडे? इकडे बेरोजगारीनं युवक मरत आहे. आमच्यासारखे युवक इथं रोजगाराच्या शोधात आहे, भेटून नाही राहिला आणि अशा प्रकारचे तुम्ही योजना जाहीर करून राहिले. पुढं पहा. मागील सुनावणीत न्यायालयाने वडेप्पल्लीवार यांना फिक्स्ड रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदीसह इतर आवश्यक माहिती रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश दिले होते. पहा, या अगोदरसुद्धा न्यायालयानं सांगितलं होतं की यांना फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदीसह इतर आवश्यक माहिती रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश दिले होते. आणि वडेप्पल्लीवार यांनी जेव्हा ही याचिका दाखल केली होती आणि या कायद्याअंतर्गत कुठले परिणाम होतात याची आवश्यक माहिती रेकॉर्डवर सादर करण्याचे न्यायालयानं म्हटले होते आणि त्यांनी ते सादर केली आहे. आता अशी ही न्यूज आहे आणि ही नक्कीच आता तुम्हीच विचार करा, लाडकी बहीण योजना चालू असायला पाहिजे की नाही. कारण आता खूप वादविवाद आहे या योजनेबद्दल. मध्य प्रदेश सरकारचंही काय झालं, काही महिने चालू राहिली, काही नंतर बंद पडली, अधिक चालू करण्याचा मानस तिथं आहे. पण आता मला तर वाटत नाही अशा योजना चालू करावं. राज्य सरकारनं युवकांच्या रोजगाराकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा. हमीभाव दिला पण तरी त्यानुसार मार्केटमध्ये त्यांना भाव मिळत नाही, ही शेतकऱ्यांची लूट होत आहे. असे प्रश्न सॉल्व करा की लाडकी बहीण योजना आणून इथं राज्याचा विकास तुम्ही रोखू नका. युवकांकडे लक्ष द्या आणि रोजगार द्या. कारण DED BEDच्या शिक्षक भरतीचे प्रश्न सॉल्व करा. कंत्राटी शिक्षक भरती राबवत आहे, 15,000 काही होत नाही. परमनंट शिक्षक भरती वाढवा आणि दरवर्षी वॅकन्सी काढा. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि खरी वास्तव परिस्थिती लोकांना कळू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनींनो.